मी साताराहून आलेलो आहे. माझं नाव श्रीकांत पवार आहे. मी हडपसर येथून आलेलो आहे. मेरा नाम अनिल दीपक अग्रवाल है, अकोला जिला से हूँ। मेरा नाम शिवाजी सिड़गे है और मैं सर हंडेवाड़ी से आया हूँ। मेरा नाम मंसूर आलम है, मैं बीटी कॉलेज रोड पुणे से आया। हाय, मैं हूँ धीरज तामचीकर, मैं आया हूँ पुणे से। नमस्ते, मी विजय मोरे. हॅलो, मेरा नाम नीलू गलतिया है. हॅलो, माझं नाव संतोष पाटील, मी मांजरी येत राहतो. माझं नाव संतोष आहे आणि मी पुण्यातूनच आलेलो आहे. मैं अस्मिता पाटील, हम निगडी पुणे. नमस्कार, माझं नाव लाला राजाराम गदादे, मी शिक्रापूरवरून आहे. पौर्णिमा धुर्वे, मी भोसरीवरून आलेली आहे. मी दिलीप कहाणे, राजगुरुनगरवरून आलो. माझं नाव जयश्री दिलीप कहाणे. माझं नाव संजय रामराव उत्तरवार. नमस्ते, माझं नाव प्रकाश सुपेकर. मेरा नाम चैतन्य यवनकर है, मैं तळेगाव से बिलोंग करता हूँ. माय नेम इज प्रशांत पाटील. मी आज जे शिकलो की बिझनेस डेव्हलप कसा करावा लागेल, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय काय असतात आणि आपण नेचर सोबत चाललं पाहिजे. मी पण हा विचार करत होतो की पहिला आपण बिझनेस रन करू आणि नंतर मग सगळे खर्च वाढू. हे कार्यक्रम किती महत्वाचा आहे आणि भविष्यामध्ये जर प्रत्येक क्षेत्रात जर सक्सेस व्हायचं असेल आणि आपल्या क्षेत्रामध्ये जर आपली काही क्रांती घडवून आणायची असेल, आपलं एक नाव लौकिक मिळवायचं असेल, तर अशा प्रोग्राम शिवाय ट्रेनिंग शिवाय पर्याय नाही. आणि इथं आल्यानंतर सरांच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून समजला आणि खूप एक आत्मविश्वास जागृत झाला की भविष्यामध्ये मी देखील काहीतरी करू शकतो. येणारा भविष्यामध्ये जो चालणारा बिझनेस आहे, जसं म्हणतात की शेतामध्ये काय पिकतं यापेक्षा मार्केटला काय विकतं याला खूप किंमत आहे आणि तेच आज या बिझनेसच्या माध्यमातून मला शिकायला भेटते. आयडिया देते है बिझनेस रिलेटेड डिजिटल मार्केटिंग बद्दल. पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नेचर सोबत जर चालायचं असेल तर बिझनेस रन करण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पहिल्यांदा मी अवेलेबल करणार आहे आणि मग तिथून पुढे मग माझा बिझनेस रन करणार आहे. सर का सेशन अटेंड करने के बाद तो ऐसा लगा कि मैं हर एक चीज कर सकता हूँ, मैं कौन सा भी बिजनेस रहने तो इस इधर जो मल्टीपल बिजनेस कर सकती है ये स्किल मेरे को मतलब सर का क्लास होने के बाद मेरे को फील हो गया. जो बिजनेस में ट्रैफिक कैसे लाने का है, देवदत्त सर ने जो आज बहुत ही अच्छा ट्रेनिंग सेशन रखा था माइंडसेट के बारे में, बिजनेस के बारे में, जो मुझे सुनकर बहुत अच्छा लगा. देवदास सरांच्या या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मला खूप चांगलं इनपुट्स मिळाले. सरांनी जे सांगितले म्हणजे नेचरच्या अगेन्स्ट वर्क नाही झालं पाहिजे, की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं, स्ट्रॅटेजिक मार्केटिंग करावी लागते जर उद्योजक घडावं म्हणून. तर खूप चांगलं सेशन होतं. बिजनेस के बारे में जो सर स्किल नॉलेज दे रहे तो उसका बहुत फायदा होगा. आणि जे काही सरांनी काही गोष्टी सांगितल्या स्पिरिच्युअल सेशन केलं आतापर्यंत, तर मला ते खूप आवडलेलं आहे. सरांनी जे सांगितलेलं आहे हाऊ टू इव्हॉल्व म्हणजे फ्रॉम सेल्फ एम्प्लॉईड टू बिझनेसमॅन, तो डिफरन्स बिटवीन सेल्फ एम्प्लॉईड अँड बिझनेसमॅन, हे मला समजलेलं आहे. मैं बहुत ही जल्दी जो मैं बिजनेस कर रहा हूँ उसमें ये इम्प्लीमेंट जरूर करूँगा. कोई भी आके अपना नॉलेज बढ़ा के बिजनेस में ग्रो कर सकता है. ये वर्कशॉप मुझे इतना भाया है कि सर का जो, पहले तो मैं ये कहना चाहूँगी, सर को कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगी क्योंकि उन्होंने किसी भी उम्र के यहाँ पे अभी जो अटेंडेंस है या फिर मेरे खुद में भी उन्होंने जो पॉजिटिविटी लाई है, सेल्फ कॉन्फिडेंस उन्होंने बढ़ाया है, इसके लिए थैंक्स टू देम. आज यहाँ पे सर का प्रोग्राम अटेंड किया है, मुझे काफ़ी कुछ सीखने को मिला सर के प्रोग्राम से कि हम अपने बिजनेस में उनकी बातों को ऐड करके और अपने बिजनेस को कैसे ग्रो कर सकते हैं. तो फैंटॅस्टिक रहा जो प्रोग्राम मैंने अटेंड किया. बिझनेस करण्यासाठी खरंच काय हवं हे लक्षात आलं. मी निश्चित ते इम्प्लिमेंट करणार आहे आणि मला खूप आवडलं सरांनी जे पद्धतीने सांगितलं. आणि म्हणजे मला जे एक्सपेक्टेशन नव्हतं, म्हणजे मला माहिती नव्हतं की असं पण काय असतं म्हणून, ते पण मला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. मी जो आज काही प्रोग्राम अटेंड केलेला आहे मला खूप छान वाटला. माइंड ब्लोइंग, गेट गुड नॉलेजेबल अँड खूप काही शिकायला मिळालं. इसको पहले जो नॉलेज नहीं था और वो करने के बाद जो नॉलेज आया तो उससे मेरे को पूरा सेटिस्फैक्शन लगा है. तो कोई भी आदमी इधर आके अपना एक एंटरप्रेन्योर बोल के या खुद का बिजनेस स्टार्ट कर सकता है. कुछ भी यहाँ पे सीखने को मिला है, इसमें बहुत सारी प्रगतियाँ मैं कर सकता हूँ और सोचता हूँ कि ऐसी अपॉर्चुनिटी मुझे लाइफ में पहले, इससे पहले क्यों नहीं मिली. आज देवीदास सर का जो स्पीच था वो सुन के बहुत मैं इम्प्रेस हो गया हूँ. लेकिन सर जी ने जो बताया आज अभी जो ट्रेनिंग दिया हाफ सेशन में, उसमें उन्होंने इतना ट्रेमेंडियस हम लोगों में चेंजेस लाए हैं. उनका मेडिटेशन तो इतना पावरफुल था कि अपने आप आंखों से आंसू बहने लगे.
बिझनेस करतोय आणि त्या बिझनेसमध्ये आपण समोरच्या कस्टमर संग कसं बोलायचं, त्यांना कसं आपण हँडलिंग करायचं, या माध्यमातून आज जे सरांनी शिकवलंय सांगितलंय ते इतकं एनर्जेटिक आहे. या बिझनेसमधनं माझ्या ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भर पडेल. याच्यामधनं डेली जे आहेत बिझनेस माइंड किंवा बिझनेस डेलीच्या लाईफमध्ये जे तुम्ही हे करा सांगितलेलं सरांनी कॉन्शियस माइंड, सब कॉन्शियस माइंड किंवा माइंड तुम्ही कसा फोकस करून हे करू शकता. बिझनेस बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली, मार्केटिंग कशी करायची, मॅनेजमेंट कसं करायचं, विचार कसा करायचे, ह्या मला इथनं शिकायला भेटलेलं आहे. निगेटिव्ह कसा विचार बंद करायचे आणि पॉझिटिव्ह मध्ये कसं जायचं ते आम्हाला कळायला जायला. जैसे कि उन्होंने इतना ही कहा कि पैसा सब कुछ नहीं है, अपनी फैमिली, अपने पेरेंट्स को भी रिस्पेक्ट देना चाहिए. बिकॉज पैसा तो आता जाता रहेगा, लेकिन फैमिली को पकड़ के अगर आप बिजनेस में जाओ और लोगों के लिए भी कुछ अच्छा करो, जो अच्छा बोगे तो अच्छा पाओगे. पण इतकं छान वाटलं ना. महत्वाचं म्हणजे आम्हाला जो बिझनेस करतो त्याच्यात सुद्धा माइंडसेट महत्वाचा आहे. पुढचा माणूस कशा पद्धतीने ओळखावा आपण आणि त्याची स्टॅमिना काय आहे, तर अशा पद्धतीनेच तो आमचा बिझनेस आहे आणि त्याच्यात आम्हाला हा चांगला सपोर्ट मिळाला आणि हे आमच्या लाईफच्या दृष्टीने फार गरजेचं वाटलं. वैसे अगर आपने घर में अपने पेरेंट्स को, अपनी फैमिली को रिस्पेक्ट दिया तो ऑटोमेटिकली हमें अच्छा फल मिलता है. ये सारी चीजें आज तक मैंने कभी किसी मोटिवेशनल लेक्चर में नहीं सुनी थी. जो अध्यात्म को रख के, यानी कर्मास बढ़ाओ, कर्म का अकाउंट आप बढ़ाते जाओ, ये सारी जो शिक्षा सर ने हमें दे रहे हैं हमें, वो बहुत ही अच्छा है. मला वन डे प्रोग्राम मधून भरपूर काही शिकायला मिळालं आहे. जसं सरांनी भरपूर काही बिझनेस बद्दल किंवा आपल्या जीवनाशी जे निगडीत जे काही गोष्टी असतात ते फार छानपणे समजून सांगितलेले आहे. सरांची एनर्जी जर पाहिली तर इतकी पॉवरफुल आहे. सर का लेक्चर, सर का मोटिवेशन बहुत ही सुंदर है. जे काही सरांचं जे मेडिटेशन होतं ते फार सुंदर होतं. त्यामुळे पूर्ण माइंड पूर्ण सेट असं झालेलं आहे. सरांनी जे ट्रेनिंग दिलं त्यामध्ये निश्चितच मला माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ करण्यासाठी फायदा होईल. त्यांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे जे शिकवत आहे त्याचा मला नक्कीच फायदा होईल. बस इनके एक लेक्चर से मुझे ऐसे लग रहा है कि बस अभी कोई डर है ही नहीं. जो भी काम हाथ में आएगा मैं सब पूरा सक्सेसफुली पार कर जाऊंगी. और जबकि सर साथ में है तो ऑब्वियसली इट्स पॉसिबल. इम्पॉसिबल तो नाम ही नहीं आने वाला अभी. इसलिए सर को बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू देवीदास सर. बहुत करू शकतो बिझनेसमध्ये. थँक्यू. ओके, थँक्यू. 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 धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.